आधी तुम्ही ब्रीफ करा. प्रस्तावना करतो. स्पष्ट लागतो. येत्या 8 तारखेला 8 जानेवारी 2025 रोजी अंबरनाथ कृष्णा पॅलेस हॉटेलच्या पहिल्या माळ्याच्या सभागृहामध्ये सर्व 32च्या 32 आमच्या सदस्यांची बैठक त्या ठिकाणी झाली. संपूर्ण CCTVच्या ऑब्झर्वेशन अंडर, व्हिडिओ शूटिंगच्या अंडर त्या ठिकाणी प्रत्येकाचे मनोगत पण त्या ठिकाणी नोंदवण्यात आले. तसेच प्रत्येकाला त्या ठिकाणी अंबरनाथ विकास आघाडीचा गटप्रमुख म्हणून त्या ठिकाणी मी प्रत्येकाला व्हीप त्या ठिकाणी बजावलं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या सिग्नेचरनी ती व्हीप देखील त्या ठिकाणी स्वीकारला. आणि असं काही असताना काल 1-2 दिवसामध्ये असं काहीतरी आम्हाला लक्षात आलं की कोणते 4 सदस्यांनी जाऊन परस्पर कलेक्टर ऑफिसमध्ये मागणी केली की आमच्या 4ला त्या गटातला नवीन गटाची स्थापना त्या ठिकाणी करण्याची परवानगी देण्यात यावी. परंतु कायद्यात अशी कोणत्याच प्रकारची नोंद नाही, असं काही करणं शक्यच नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्या 4 सदस्यांना व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांच्या घराला देखील त्या ठिकाणी घरापर्यंत वीज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न पोहोचवला देखील आहे. ईमेलच्या द्वारे देखील पोहोचवला आहे. पेपर नोटीसच्या द्वारे देखील त्या ठिकाणी पोहोचवण्यात आला आहे. आणि कुठंतरी असं सांगण्यात आलं की काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली, त्याकरता आम्ही दुखून किंवा ते आम्हाला मान्य नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही हे चौघं बाहेर पडायचा निर्णय त्या ठिकाणी घेतो. तर जर का असं होतं तर ही जर गोष्ट घडली 1 तारखेला, मग एखादा व्यक्ती एक पूर्ण आठवडा काय करत होता हा त्या ठिकाणी खूप मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी होतो. खरं तर कुठंतरी काही आमिषाला एखादा व्यक्ती बळी पडत असेल, कायद्याचं ज्ञान असताना सुद्धा जर का कुठंतरी कायद्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्या गोष्टीला आम्ही येणाऱ्या 12 तारखेला जो आम्ही व्हीप बसवला आहे, आमच्या व्हीप मध्ये स्पष्ट आहे येणाऱ्या 12 तारखेला उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीकरता सर्व 32च्या 32 सदस्यांनी त्या ठिकाणी प्रदीप पाटील यांच्या नावाकरता त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. आम्ही सर्व 32 जण त्या ठिकाणी त्या व्हीपला बांधील आहोत. कोणी कितीही जरी प्रयत्न केला गट स्थापित करायचा नव्हे तर ते शक्य होणार नाही. प्रत्येकाला 32 सदस्यांना म्हणजे 31+1 नगराध्यक्षांना त्या व्हीपला बांधील राहूनच त्या ठिकाणी मतदान करणं भाग आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी मी जाहीर सांगतो की येत्या 12 तारखेला व्हीपला लक्षात घेता जर का मतदान झालं नाही त्या प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक सदस्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि आपल्या आसपासचे काही जिवंत उदाहरण आहे ज्यांनी व्हीपच्या विरुद्ध जाऊन कधी असं काही मतदान केलं, काही कृत्य घडलं. पूर्वीचे दिवस वेगळे होते, परंतु ह्या 2-3 वर्षामधले आपण निर्णय जर पाहिले तर 2 महिन्यामध्ये त्याचे निर्णय लागतात. त्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन होत आहे, त्या ठिकाणी 6 वर्षाकरता पूर्णपणे निलंबन त्या ठिकाणी होत आहे. म्हणून कोणी या ठिकाणी जंगल राज नसून हा कायद्याचा राज आहे हे लक्षात घ्या. आणि निश्चित 12 तारखेला प्रत्येक आमचा 32 सदस्य त्या व्हीपला बांधील आहे. मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करतो. जर का कोणी सांगत असेल की मला ह्या गोष्टीची कल्पनाच नाही किंवा मला होत असणारी आघाडी किंवा 12 तारखेला मतदान कोणाला करायचं किंवा मला कोणीतरी फसून त्या ठिकाणी नेलं असं जर का कोणी म्हणत असेल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पहिला आपण एकदा 1 मिनिटाकरता ही क्लिप ऐकूया. आपल्याला एखाद्या व्यक्ती हेही सांगू शकतं की काँग्रेसला घेतल्यामुळे मी त्या ठिकाणी दुखवलो, तर त्याचंही स्पष्टीकरण हे आपल्याला ऑडिओ बद्दल त्या ठिकाणी लक्षात येईल. तुम्हाला माझ्याकडे सकाळी माणसं पाठवली, त्यांनी रात्री पाठवली ती. आमच्या फरक होणार नाही म्हणलं, फरकच नाही.
घाबरत नाही. ओके 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 ओके. हे महत्वाचं एवढं तुम्ही पूर्ण ऐकून काय करता उगाच त्यांचा टाइमपास होईल. ते कुठे दिशाभूल करण्याचा काँग्रेस पूर्ण आता बीजेपी मध्ये येते. त्यांना काढून टाकलं नाही बरं का. ते सगळं ऐका ना. आता कशा आहे ना, इंदोरच्या इकडे मी बघल्यावरच आहे. तिकडे काढायचं इकडे जाते आठवण लागतो. नाही ऐका ना खरं. आमचं सकाळी असं ठरलं, आज मुख्यमंत्री याचा उल्हास नगरला आणि 12 नगरसेवक बीजेपीत प्रवेश करणार असं ठरलं. चालेल ऐका. आणि ती बातमी वरती पोचली त्यांच्या काँग्रेसकडे. आणि मग त्यांना ते तडकाफडकी त्यांना बाबा पक्षातून काढल्याचं पत्र काढलं. ते काय घाबरायची गरज नाही. आपण कुठल्या परिस्थितीत सेनेशी युती करायची नाही. बिलकुल नाही. तुम्हाला माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो. काय तुम्हाला माझ्याकडे सकाळी माणसं पाठवली, त्यांनी रात्री पाठवली. आमच्या थोड्या मुलांनी म्हटलं फरकच नाही. त्या मुलं मामाचा मुलगा तुमच्याच बरोबर आहे. बस बस. आणि आता आज संध्याकाळी यांचा प्रवेश करून घेतो आम्ही. करून घ्या. आपण हे बरोबरच आहे. बस बस टेन्शन नाही घ्यायचं. हो ओके 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 ओके. सदामामा पाटील आहेत, यांनी पुढारपण घेऊन ही आघाडी स्थापन केली. मुलाखत करून दिल्या असतील, अजित असेल त्यांच्या इकडे त्या मीटिंगला आम्हाला बोलवलं आणि यांनी ही आघाडी सुरुवात केली. आघाडीला तुम्ही म्हणतात कोणी बोलत असेल मामाला का नाही तुम्ही थांबवलं, का नाही बंधन आणलं, तर मामा याचा मेन करता करविता होता आणि मामाचीच जबाबदारी होती का काँग्रेस भाजपा अपक्ष यांना जवळ ठेवायचा. आणि कोण म्हणतो का मामाला तुम्ही का नाही थांबवलं, मामाला थांबवण्याचं नाही, मामा सगळ्यांची व्यवस्था करत होता आणि मामाने हे आघाडी घडवलेली होती आणि मामावर सर्व जबाबदारी होती. मुळात मामाच ह्या जबाबदारीतून म्हणजे पळून गेले आणि तिकडे ते त्या गटात सामील झाला असं म्हणतात. 2 दिवसामध्ये का मोहभंग झाला मामाचा? आता मामाला का मोह झाला काय नाही ह्या आम्हाला काही माहिती नाही, पण मामा इथून निघून गेले हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही मामाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मामाने व्हीप घेतलं तोपर्यंत मामा काय बोलला नाही. स्टेटमेंट दिल्या, भाषण दिलं, ते मीटिंग अटेंड केली मामाने आणि मामा त्यानंतर निघून गेला आणि नॉट रिचेबल गेला. दादा, आपण ज्या गटात ते सामील झाले तो पक्ष देखील आज राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे. त्यांच्या देखील वरिष्ठांना माहीत आहे की एखादा गट जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थापन होतो त्या गटातून बाहेर न पडता दुसऱ्या एका गटामध्ये सामील होऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची नोंद करणं, तर त्यांना डिस्क्वालिफिकेशनची भीती नाही का? हे कशाच्या जोरावर त्यांनी केलं? आता हे कुठल्या त्यांना ते अभिनय आहेत का त्यांनी हे जाणीवपूर्वक केलाय? हे नियम सांगतोय का एक गट स्थापन केल्यानंतर दुसरी संख्या बघा, त्याला 2 तारीख दिली होती, ती गटाची संख्या निश्चित झाली. 59 नगरसेवकांपैकीच नोंद केली जाते. मग आमची 31+1 अध्यक्ष 32 अशी नोंद झालेली आहे. मग उरलेली संख्या ही 27. मग तिची 27च नोंद झाली पाहिजे. आणि जर कोणी दुसराही आमच्यातून 10 जण निघून जाऊन दुसरा गट, त्याला कुठेही असं तरतूद नाही का दुसरा गट स्थापन करावा. नोंद घेतली जाते पण गट स्थापन होत नाही. उद्या उपनगराध्यक्षाच्या पदामध्ये या 4 नगरसेवकांनी जर तुमच्या विरोधात मतदान केलं जाईल, डिस्क्वालिफिकेशन त्यांना टाळून 6 वर्षाकरता त्यांना बंदी असेल. हे निश्चित त्यांच्यावर कारवाईची तयारी आम्ही करणार. आम्ही प्रथम आमचा विश्वास आहे की ते आम्हाला मतदान करतील. त्यांना जर नेलंही असेल कुठे, ते गेले असतील कुठल्या भावनेच्या आहारी, पण आमची अपेक्षा आहे का ते आम्हाला निश्चित मतदान करतील 12 तारखेला. अन्यथा त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची, कारण की त्यांनी सभागृहात आल्याची नोंद झाली, व्हिडिओ शूटिंगमध्ये आले आणि त्यांनी जर हात वर केला तर निश्चित त्यांनी आमच्या बाजूने केला तर योग्य आहे. जर त्यांनी समोरून अपोजिशनला केलं, विरुद्ध केलं, तर त्यांच्यावर निश्चित पक्ष शिस्तीभंगीचं कारवाई म्हणजे डिस्क्वालिफिकेशनची त्यांना सामोरं जावं लागेल आणि 2 ते 3 महिन्यातच त्यांची पदं जाणार आहेत. पदच नाही, 6 वर्षाकरता निलंबित.
चारही नगरसेवक. एवढं जे सांगताय कोणत्या कायदे तज्ञाचाही आता तुम्ही मार्गदर्शन घेतलंय? आम्ही कायदा जे नियम आहेत, जे नियम दिलेले आहेत त्याला धरून त्यानुसारच आम्ही आमच्या कुठलाही आमचा स्वतःचा कायदा नाही, जे कायद्यात आहे तेच आम्ही बोलतोय. आम्ही त्याच्या पलीकडे कुठेच बोलत नाही आहेत. आणि त्यांनी जो केलेला आहे कुठल्या कोणाच्या दबावाखाली पडणार नाही, कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही, काही सक्षम व्यक्ती आहे. जर घटनेत आहे तर त्यांना त्याची संपूर्ण जाणीव असावी. या दरम्यान कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला कालपासून तुम्ही त्यांना? आम्ही पूर्ण संपर्क, त्यांनी फोन नॉट रिचेबल ठेवलेले आहेत आणि तिकडे बाहेर आहेत अज्ञातस्थळी, त्यामुळे आमचा संपर्क झाला नाही. पण आम्ही ह्या बाबतीत त्यांना वारंवार त्यांच्या घरी जाऊन नोटीस चिपकवलेली आहे, ऑफिसला चिपकवलेली आहे. त्यांना प्रसारमाध्यमातून जेवढे माध्यम आहेत व्हॉट्सअप मेल वगैरे त्याच्यातून आम्ही त्यांना ह्या गोष्टी पुरवलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्यक्षात देखील व्हीप घेतलेला आहे. आता आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार ते जर सभागृहात आमच्या आदेशाचं पालन करतायत, आमच्या बाजूने मतदान करतात तर योग्य आहे. अन्यथा त्यांनी जर विरोधात मतदान केलं तर त्यांच्या कारवाई ही निश्चित आहे. आपला कॅन्डिडेट कोण असणार आहे उत्तराखंडमध्ये? त्याच्याकरता अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप नाना पाटील हे त्या ठिकाणी उपनगराध्यक्षाचे उमेदवार, परंतु त्या ठिकाणी आम्ही एक मताने या 32च्या संख्येने हा एकत्रित निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. त्या निर्णयाला लक्षात घेतच प्रत्येकाने व्हीप त्या दिवशी स्वीकारला होता. प्रदीप नाना पाटील हे नाव होय. कालपासून शहरात एक वेगळी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार, त्यावर काय प्रतिक्रिया? अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची अशी चर्चा नाही. प्रत्येक 32 सदस्य हे अंबरनाथ विकास आघाडीच्या व्हीपला बांधील आहेत, हे मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करतो. तर एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असा आहे की भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती असताना म्हणजे तुमचं संख्याबळ जर दोघांचं पाहिलं तर खूप जास्त आहे, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. तर मग हा निर्णय का घेतला? सेनेला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे जाणीवपूर्वक, त्याच्यामुळे हा निर्णय घेतला आहे? नाही, खरं तर आपण पाहू शकता की अंबरनाथच्या जनतेनेच त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये हे स्पष्टपणे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडून दिले होते. राहिला विषय खालच्या समिती असो, उपाध्यक्ष किंवा इतर काही गोष्टींना घेऊन, तर शहरामध्ये ज्याही लोकांनी आम्हाला संपर्क साधला, ज्या लोकांशी आमची बोलणी झाली, आम्ही त्यांना सोबत घेऊन चालण्याचा निर्णय घेतला. काही त्या ठिकाणी आम्हाला कळवण्यात नाही आलं किंवा कोणत्या गोष्टी आमच्यापर्यंत संपर्कात आल्या नाही, तर नाही आलं तर आम्ही आमच्या पद्धतीने, कारण प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढला होता, आपापल्या पद्धतीने लढला होता. कोणीच त्या ठिकाणी युती तोडून त्या ठिकाणी आमच्यात आलं की आम्ही युती तोडून कोणासोबत गेलो नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल उभा होता. हा प्रत्येकाचा त्या शहरापुरता तो निर्णय त्या ठिकाणी होता. बरं सर, सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की 12 नगरसेवकांनी तुम्हाला पाठिंबा दिला काँग्रेसचा, ठीक आहे. त्याच्यातल्या 11 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे आमच्याकडे, आणि कबीर नरेश गायकवाड जे आहेत त्यांनी बाहेरून पाठिंबा तुम्हाला दिला, ते तुमच्यामध्ये सामील झालेले नाही आहेत असं देखील कळतंय. काय स्पष्टीकरण आहे यावर? आम्ही अंबरनाथ विकास आघाडीमध्ये हे 12चे 12 नगरसेवक समाविष्ट आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तिगत 11 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. राहिला विषय कबीर नरेश गायकवाड हे आजसुद्धा आमच्या बाजूलाच आहेत. आजसुद्धा अंबरनाथ विकास आघाडीचा एक भाग ते त्या ठिकाणी आहेत. येत्या दिवसामध्ये ते त्याचा निर्णय घेतील, परंतु या अंबरनाथ शहराच्या विकासाकरता ज्याही गोष्टी कराव्या लागतील त्या ठिकाणी आम्ही सर्वच ह्या ठिकाणी 32 जणी त्याला त्या कटिबद्ध आहोत. म्हणजे स्पष्टपणे कबीर नरेश गायकवाड हे भाजपामध्ये सामील झाले? भाजपात नाही, परंतु आमचे सर्वांचे विचार एकच आहे, ह्या अंबरनाथ शहराची विकास आणि प्रगती. मुख्यमंत्री ने कहा कि ये हम नहीं मानेंगे, हम उनसे लोकल स्तर पे बात करेंगे, कार्रवाई करेंगे. फिर अगले दिन चौहान साहब की उपस्थिति में शामिल हुए, उसके बारे में क्या कहेंगे? उनको सीएम का मानना है या अध्यक्ष का मानना है? हे सर्व काही घडत असताना त्या ठिकाणी आमच्या काँग्रेसचे जे 12 मित्र होते, 12 नगरसेवक होते, त्यांच्यावर त्यांच्या प्रदेश पातळीवरती काही निर्णय झाले असतील, त्यांच्यावरती कारवाई देखील झाली. कारवाई झाल्याच्या नंतर त्यांनी कोणत्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं, तर त्यांनी त्या ठिकाणी आवडीने तो निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम लक्षात घेत, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम लक्षात घेत, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं काम लक्षात घेत आणि आमचे सर्वांचेच म्हणजे मार्गदर्शक सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांचं मार्गदर्शन लक्षात घेत 11 त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्पष्टपणे प्रवेश करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. विषय राहिला, त्यांच्यावर कारवाई झाली,
त्यांना त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी राहिलं नाही. काहीतरी विकास करत असताना संघटना त्या ठिकाणी आवश्यक असते. तर संघटना जेव्हा राहिली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत येण्याचा निर्णय हा स्पष्टपणे त्या ठिकाणी घेतला. एक मिनिट याचा उद्या हा बोला सर. उद्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे. 32 उद्या जर प्रदीप पाटील यांना मतदान त्यांनी केलं नाही तर तुम्ही काय याच्यावर कारवाई करणार आहात आणि काय होणार आहे पुढे? 32 सदस्यांचं बहुसंख्येत असणारं अंबरनाथ विकास आघाडी हा गट आहे. प्रत्येक सदस्याला त्या ठिकाणी बंधनकारक आहे व्हीपच्या अनुसार मतदान करणं. येणाऱ्या 12 तारखेला उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रदीप नाना पाटील हे अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार आहेत उपनगराध्यक्षाचे आणि प्रत्येक हा 32चे 32 सदस्य त्या ठिकाणी बांधील आहेत. त्यांना त्या ठिकाणी मतदान करण्याकरता जे राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत त्यांना व्हीप तुम्ही बजावला आहे, प्रत्येकाला मतदान केलं नाही तर प्रत्येकाला विश्वासात घेत प्रदीप नाना पाटील यांचं नाव घोषित करण्यात आले होते. प्रत्येकाने त्याच्या अनुषंगानेच व्हीप स्वीकारला आहे. व्हीपच्या पलीकडे जाऊन जर का कोणी काही करण्याचा प्रयत्न केला डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी त्याच्यावरती केली जाईल. आणि आपण पाहू शकतात अलीकडच्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्येच त्याचे निर्णय लागतात आणि त्या ठिकाणी 6 महिन्याकरता कोणी जर का अशी काही केलं तर 6 वर्षाकरता एखादा व्यक्ती डिस्क्वालिफाय होऊ शकतो. त्या चार अजित पवारचे जे 4 नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी काय स्पेशली तुम्ही हे करणार आहात? जेही 4 सदस्य ज्यांनी काही कायद्याच्या पलीकडे जाऊन किंवा कायद्याचा भंग करून त्या ठिकाणी असा काही गट तयार करायचा निर्णय किंवा काहीतरी विषय करण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टी करणं शक्यच नाही. प्रत्येक 32 व्यक्ती 32 सदस्य हे अंबरनाथ विकास आघाडीच्या व्हीपला बांधील आहेत. 32 कोण आहे? 32 त्यामध्ये नव्याने प्रवेश झालेले आमचे 11 मित्र असतील. कबीर नरेश गायकवाड हे एक आमचे त्या ठिकाणी मित्र आहेत. भारतीय जनता पार्टीचे वर्तमानमधले 14 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत. म्हणजे एकूण आज भारतीय जनता पार्टीचे 25 सदस्य, अपक्ष एक आमचे सोरखादेताई आणि कबीर नरेश गायकवाड हे आपली टोटल ही संख्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातली ही आमची 4ची संख्या आणि नगराध्यक्षताई म्हणजे टोटल आमची जी 32ची संख्या आहे हे प्रत्येक त्या ठिकाणी अंबरनाथ विकास आघाडीच्या व्हीपच्या कायद्यात त्या ठिकाणी प्रत्येकाला येणाऱ्या 12 तारखेला प्रदीप नाना पाटील यांना मतदान करणं बंधनकारक आहे. ओके, थँक्यू. पाटील साहेब, तुम्ही राजकीय डावपेचांमध्ये अपयशी ठरलात का की समोरच्या पार्टीने तुमचे 4 नगरसेवक घेऊन गेले आणि तुम्ही गाफील राहिलात? नाही, तसं नाही, गाफील राहिलं नाही. मुळात ज्यांनी ही आघाडी निर्माण केली सदामामा पाटील यांनी ते त्यांच्यावरच हा पदभार होता. त्यांनीच हा भार स्वीकारलेला होता आणि त्यांनीच ही आघाडी घडवून आणली होती. त्यामुळं त्यांना सगळ्यांचं पालकत्व आणि सांभाळ करायचं होता आणि तेच याच्यातून निघून गेले. त्यानंतर ही आघाडीत ही पेच निर्माण झालेला आहे. पण इथे आघाडीला जेव्हा आमच्या गटनेत्यांनी आधीच दिलेला आहे, व्हीप बजावलेला आहे आणि त्यांना व्हीपचं उल्लंघन केलं, हात वर करून मतदान आमच्या विरोधात गेलं तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई निश्चित. कोणी त्यांना भूल दिली असेल का असं काय होत नाही 4 वर्षे निघतात असं नाही. कायद्यात आता लवकरात लवकर याच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई केली जाते आणि आम्ही त्याची पूर्ण जर यांनी आमच्या विरोधात केलं तर त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ते उपस्थित राहणार आहेत. सभागृहात त्याची पूर्ण वोटिंग करताना त्यांचं शूटिंग केलं जाणार आहे आणि त्यांची सह्या देखील होणार आहे. म्हणजे तिथेच आम्हाला ज्या रिसीट पाहिजेत ते तिथे जागर मिळणार आहेत सगळे पुरावे. आणि त्यांनी जर ते आमच्या विरोधात पुरावे सगळे दाखवलेच आहेत तर मग त्यांनाच ते माग पडणार आहे. आणि डिस्क्वालिफिकेशनसाठी तेच पुरावे पाहिजेत आम्हाला. सभागृहात हजर, सभागृहात अनुपस्थिती किंवा सभागृहात उपस्थित राहून आमच्या विरुद्ध हात उभं करणं जर केलं तर कारवाई निश्चित आमच्या विरोधात आणि आमच्या बाजूने केलं तर निश्चित गोड आहे. आणि कोणी त्यांना सांगितलं असं काय होत नाही, पण असं होतं. त्यांना जर चुकीचा संदेश दिला असेल तर ती त्यांचं दुर्दैव आहे. 4 नगरसेवक याच्यातून बाद होऊ शकतात ना, होतीलच. आणि जो अपक्ष नगरसेवक आहे त्याचं काय? नाही, अपक्ष नगरसेवकांपैकी आमच्याकडे चोरखादेताई आहेत, त्यांचं आमच्या बाजूने आम्हाला हे आहे. आणि बाकी जो असेल त्यांचा तो त्यांच्या बाजूने असेल, ते त्यांच्या गटात असेल. पण त्यांना जर भूल देऊन कोणी सांगितलं असेल का 32च्या व्यतिरिक्त दुसरा गट स्थापन होतो, असं होत नाही. अशी कायद्यात तुम्ही 10 नोंदी करा कलेक्टरला, पण आमच्याकडे पत्र आल्यानंतरच ती काय सुरुवात झालेली आहे प्रक्रियेला. का आमचा गट स्थापन झालेला 32 जणांचा आणि आमची संख्या ही जास्त दिसते. तुम्ही नोंद कोणत्या तारखेला करणार?
तिथे आमच्याकडे तारखानुसार आमची नोंद केलेली आहे. नोंद झाली नाही, नोंद झाली 7 तारखेला नोंदणी प्रमाणपत्र आलं आणि आम्ही त्यांना कळवण्यात आलं 1 तारखेला. 2 तारखेला आमची हे नोंद झालेली आहे आणि प्रमाणपत्र आलेलं आहे. त्याची नगरपालिकेत प्रत आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा 59 नगरसेवक निवडून आलेत आणि त्याच्यात 32 आमच्याकडे, याचा अर्थ त्यांच्याकडे 27 आहेत. 31 प्लस त्यांच्याकडे 28 पकडा, 28 आहेत. मग जर इथून 4 जाऊन करतात तर ती नोंद होऊ शकत नाही का? तर ते 4 तिकडे नोंदले गेले, 32 जुने 64 होऊन जातील ना. मग असं कुठे 64, 59 नगरसेवकांवरच निवडणूक झाली पाहिजे ना. मग आता पीठासीन अधिकारी आणि त्यांचे ते आहेत पुढचे कारवाई ही. आणि याला हे पुरावे आहेत, हे सर्वपक्षीय मिळून इथे नोंदीला आम्ही पत्र दिलेलं आहे कलेक्टरला आणि त्याची आम्हाला प्रत आलेली आहे नगरपालिकेला. हे तुम्ही पाहू शकता. सचिन पाटील, विपुल पाटील, पंकज पाटील आणि अभिजित करंजुले पाटील हे 4ही पक्षाचे नेते तिथे उपलब्ध होते, प्रतिनिधी, आणि त्यांनी हा गट स्थापन करायला पत्र दिलेलं आणि त्याचा पुरावा म्हणून की त्याची नोंद आमच्याकडे आलेली आहे आणि तसं सर्टिफिकेट आम्हाला आणि नगरपालिकेला पोचलेलं आहे. मग जर 59 संख्या आहे तर दुसरी नोंद कशी वाढीव कशी होऊ शकते? दुसरी कशी होऊ शकते? होऊच शकत नाही. मामांचा राजकीय इतिहास पाहता आजवरचा त्यांनी आजपर्यंत पक्ष बदल केलेले आहेत असं पाहताना सुद्धा आपण आघाडी स्थापन केली, गट स्थापन केला आणि अशा परिस्थितीमध्ये निर्धूकपणे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवलात आणि आता जे सगळं राजकारण घडतंय म्हणजे यात सर्वस्वी आपली चूक नाही का? ही चूक म्हणावी नाही आहे, हे विश्वास बघा. मामांनी स्वतःनी आघाडी निर्माण केलेली होती आणि त्याला भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील, आमचे आता सध्या भाजपात किंवा काँग्रेसचे मिळून आणि राष्ट्रवादी अपक्ष मिळून सर्वांनीच साथ दिली होती आणि मामा हे सांभाळ पालकत्व स्वीकारत होते आणि त्यांनी ते सगळं घडून आणलं होतं. त्यामुळे त्यांना पळून जाण्याचा, त्यांना पकडण्याचा, त्यांना थांबवण्याचा हा कुठलाच उद्देश कोणाच्या मनात येऊ शकत नाही. त्यांनी जर असा धोका दिलेला आहे तर आणि हे गट स्थापनेसाठी पत्रामध्ये दिलेले ना त्यांच्या सहीनुसार आहे गटनेते म्हणून. आता याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का फक्त आता ते स्वार्थापोटी गेलेत, कसे गेलेत, जबरदस्ती आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यात अर्थ नाही आहे. जर त्यांना 4ही नगरसेवकांना वाचवायचं असेल तर त्यांनी आमच्या बाजूने मतदान करायचं. अन्यथा त्यांना जर कुठलं चुकूनही उपनगराध्यक्ष मिळत असेल तर ते जास्त दिवसाचं नसेल, 6 वर्ष ते निघून जातील. या राजकारणातून ते बाद होतील.